हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल धनश्री क्लासेस। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पत्रलेखनाचा दुसरा विषय बघणार आहोत। आपला विषय आज आहे सहलीत सामील होण्यास परवानगी देण्यासाठी आईला पत्र लिहा। म्हणजे आपल्याला आईला परवानगी मागायची आहे की मला सहलीला जायचं आहे आणि त्यासाठी पत्र लिहायचं आहे। तर इथे सुरुवातीला आपल्याला आपलं नाव आणि पत्ता इथे लिहायचा आहे। ठीक आहे, स्वाती हरवाडकर 2 पवित्र सदन या पद्धतीने आपण हा पत्र लिहायचा आहे। आणि शेवटी आपण इथे दिनांक लिहायची आहे 10 नोव्हेंबर 2024। ठीक आहे, आणि इथे लिहिणार आहोत आपण आईला पत्र लिहित आहोत, त्यामुळे तीर्थरूप सौ आईस किंवा प्रिय आईस असंही म्हटलं तरी चालेल आणि शीर्षाष्टांग नमस्कार असं लिहून आपण पत्राला सुरुवात करणार आहोत। आता आपला पत्राचा जो मजकूर आहे तो आपण थोडक्यात आपल्याला तो मजकूर लिहायचा आहे। आणि आपल्याला हे पत्र लिहिताना आईला आपल्याला जो विषय मांडायचा आहे तो अतिशय थोडक्या शब्दामध्ये आणि आपल्याला याची परवानगी घ्यायची आहे या पद्धतीने मांडायचा आहे। ठीक आहे, तर मी हे पत्र तुला खास लिहित आहे। आपण काय सुरुवात केली की मी हे पत्र तुला खास लिहित आहे। यावर्षी आमची सहल रायगडला जाणार आहे। माझ्या सर्व मैत्रिणी सहलीला जाणार आहेत। मला सुद्धा जायचे आहे। मला परवानगी देशील ना? अतिशय प्रेमाने आईला अशा पद्धतीने विचारायचं आहे। आणि पुढचा आपण पॅराग्राफ घेणार आहोत, त्यामध्ये काय लिहायचं आहे की आमच्या शिक्षकांनी रायगडची खूप माहिती सांगितली। रायगड ही शिवाजी महाराजांच्या राज्याची राजधानी होती। तेथे त्यांचे स्मारक आहे। मला हिरकणी बुरुजही पाहायचा आहे। तेव्हा मला परवानगीचे पत्र ताबडतोब पाठव। आता दुसरा जो पॅराग्राफ आहे त्या पॅराग्राफमध्ये काय घेतलं की शिक्षकांनी आपण ज्या ठिकाणी जाणार आहोत त्या ठिकाणची माहिती कशा पद्धतीने सांगितलेली आहे, काय सांगितलेली आहे ते या दुसऱ्या पॅराग्राफमध्ये लिहायचे आहे। आणि तिसरा पॅराग्राफ छोटा, आणि आपण इथे छोटा लिहून हे पत्र इथे संपवणार आहोत। बघा, सहल फक्त 3 दिवसांची आहे। आमच्या सर्व बाई आमच्या बरोबर असणार आहेत। सहलीची वर्गणी फक्त 150 रुपये आहे। म्हणजे सहलीसाठी जी वर्गणी गोळा केलेली आहे, जी फी आहे सहलीची ती किती आहे तर 150 रुपये। लवकरात लवकर उत्तर व पैसे पाठव। तीर्थरूप बाबांना शीर्षाष्टांग नमस्कार। बाळूला अनेक आशीर्वाद। ठीक आहे, तुझी लाडकी मुलगी किंवा तुझी लाडकी स्वाती। या पद्धतीने अतिशय समर्पक आणि थोडक्यात असं आपल्याला हे पत्र लिहायचं आहे। परवानगीचं पत्र आहे, आईला लिहायचं आहे। त्यामुळे या पत्राची जी भाषा आहे अतिशय गोड आणि लाडीवाळ अशी भाषा इथे आहे। ठीक आहे, हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट्स करून नक्की कळवा। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा। व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद।